नागपूरचे राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार राज्य सरकारच्या ताब्यात आल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला आनंद। मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव असलेली नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार राज्य सरकारच्या ताब्यात आल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आनंद व्यक्त केला आहे। ही तलवार आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने घेतलेल्या परिश्रमाबद्दल मंत्री भोसले विशेष अभिनंदन केले आहे। मंत्री भोसले यांनी आपल्या सोशल मीडिया पेजवर मंगळवारी सकाळी 11 वाजता याबाबत माहिती दिली आहे। मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव असलेली नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार ही लिलावात निघाली होती। ती राज्य सरकारने 29 एप्रिल रोजी खरेदी केल्यानंतर आता त्याचा प्रत्यक्ष ताबा राज्य सरकारकडे आला आहे। मंत्रिमंडळातील माझे सहकारी असलेले सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी लंडनमध्ये तलवारीचा ताबा घेतला। काही तांत्रिक कारणांमुळे ती मध्यस्थांमार्फत खरेदी करावी लागली होती, पण आता त्या मध्यस्थांमार्फत सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करत मंत्री शेलार यांनी ती तलवार ताब्यात घेतली असून लवकरच ही तलवार महाराष्ट्रात येईल आणि त्याचा कायमस्वरूपी ताबा हा राज्य सरकारकडे राहणार असल्याचे मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले। छत्रपती शाहू महाराजांनी सेना साहिब सुभा ही उपाधी राजे रघुजी भोसले यांना दिली होती। राजे रघुजी भोसले यांनी अनेक युद्ध मोहिमांचे नेतृत्व करत मराठा साम्राज्याचा बंगाल आणि ओडिशापर्यंत विस्तार केला। दक्षिण भारतात सुद्धा त्यांनी आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला होता। ही तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे। एकधारी पाते सोन्याचे नक्षीकाम हे या तलवारीचे वैशिष्ट्य आहे। युरोपीय बनावटीचे पाते हे त्या काळात प्रसिद्ध होते। या पात्याच्या पाठीवर तळाशी श्रीमंत रघुजी भोसले सेना साहिब सुभा असे सोन्याच्या पाण्याने लिहिले आहे। 1817 मध्ये नागपुरात ईस्ट इंडिया कंपनीने भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली होती, त्यात ही तलवार नेली असावी असा जाणकारांचा अंदाज आहे। आता ही तलवार अधिकृतपणे राज्य सरकारच्या ताब्यात आल्याचा आम्हाला विशेष आनंद आहे। यासाठी परिश्रम करणाऱ्या मंत्री आशिष शेलार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करत असल्याचे मंत्री भोसले यांनी सांगितले। महाराष्ट्रात 17 नव्या ग्रामपंचायतींना मंजुरी। मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास व पंचायत राज विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय। मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली ग्रामविकास व पंचायत राज विभागाने राज्यात 17 नवीन ग्रामपंचायतींच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे। भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 243 व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमचे कलम 4 अन्वये या नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात आली आहे। याबाबतचे शासन आदेशही राज्यपाल यांच्या आदेशाने राजपत्रात प्रकाशित करण्यात आले आहेत। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवारी सकाळी 9:30 वाजता आपल्या सोशल मीडिया हँडलवर याबाबत माहिती दिली आहे। रत्नागिरी तालुक्यातील चिंद्रवली व उमरे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात निंबाईती व रामपुरा, पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील ढाकाळे व खामगळवाडी, जुन्नर तालुक्यातील एडगाव व भोरवाडी, दौंड तालुक्यातील गार, बेटचीवाडी, मविनगार, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक व कुरण, तर बदनापूर तालुक्यातील हिवराराळा व हनुमाननगर, नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील पोटा व चनकापूर या गावांसाठी नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा निर्णय ग्रामविकास व पंचायत राज विभागाने घेतला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। या सर्व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून या गावाचा अधिक गतीने विकास व्हावा यात शुभेच्छा असून विकासाच्या वाटेतील हा मैलाचा दगड पार केल्याबद्दल या 4ही गावातील ग्रामस्थांचे व लोकप्रतिनिधी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत असल्याचे मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले। सातारचा सिंचन भवन परिसर होणार हिरवागार। राज्य शासनाकडून 60 एकर परिसरात वृक्ष लागवड मोहीम। जिल्हाधिकाऱ्यांनी केला श्रीगणेशा। राज्य शासनाच्या वृक्ष लागवड व 150 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार सातारा शहरातील जलसंपदा विभागाच्या सिंचन भवनाच्या 60 एकर परिसरात 3500 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे। या वृक्ष लागवडीचा श्रीगणेशा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते मंगळवारी दुपारी 4 वाजता वृक्षांची लागवड करून करण्यात आला। जिल्हा उपवनसंरक्षक
अमोल सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर, जयंत शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार समीर यादव यांच्यासह जलसंपदा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सिंचन भवन परिसरात आज सुमारे 200 वृक्षांची लागवड करण्यात आली. लागवडीनंतर जिल्हाधिकारी पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या विविध शाखांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार जिहे कटापूर उपसा जलसिंचन योजनेच्या प्रतिकृतीची पाहणी केली. कराडमध्ये सर्वसामान्यांच्या घरकुलासाठी घरकुल संघर्ष समिती आक्रमक, पंचायत समिती कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी, गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर. कराड तालुक्यातील घरकुलांसाठी शासनाने तातडीने तिसरा हप्ता अदा करावा. मस्टरवरील लेबर पेमेंट लवकरात लवकर दिले जावे. घरकुलांसाठी शहरी आणि ग्रामीण भाग असा भेदभाव न करता सर्वांना समान न्याय द्यावा अशी मागणी करत घरकुल संघर्ष समितीने मंगळवारी सकाळी 11:30 वाजता कराड पंचायत समिती कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. गटविकास अधिकाऱ्यांना समितीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले व घरकुल लाभार्थींच्या अडीअडचणी बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देऊन लाभार्थींना न्याय देण्याची भूमिका घेतली. घरकुल संघर्ष समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की राज्य शासनाने शहरी भागासाठी जास्त लाभ आणि ग्रामीण भागासाठी कमी लाभ दिला आहे. दोन्ही भागात खर्च मात्र समान येत असताना शासनाकडून भेदभाव का केला जातो असा सवाल यावेळी करण्यात आला आहे. लवकरात लवकर तिसरा हप्ता अदा करावा आणि मस्टरचे पेमेंट दिले जावे. प्रशासनाने आजच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे. तालुक्यातील सर्व घरकुल लाभार्थी ज्यांना फक्त 2 हप्ते जमा झाले, तिसरा हप्ता जमा झालेला नाही, अशा सर्वांना निवेदन दिलेलं आहे. या निवेदनामध्ये घरकुलचे हप्ते लवकरात लवकर जमा व्हावे, त्याचबरोबर मस्टरचे पेमेंट लोकांना मिळत नाही ते सुद्धा मिळाले पाहिजे. आणि ग्रामीण भागात फक्त घरकुल 1,50,000 मिळतात, शहरी भागाला 2,05,000 मिळतात. खरं पाहिलं तर शहरी भागात आणि ग्रामीण भागात घरकुलाला खर्च सारखाच येतोय, तर ग्रामीण भागातील जनतेवरती अन्याय का? ग्रामीण भागातील जनतेला सुद्धा शहरी घरकुला एवढंच म्हणजे 2,05,000 रुपये मिळावं यासाठी आज आम्ही निवेदन केलं आहे. येणाऱ्या काळामध्ये त्याची जर अंमलबजावणी झाली नाही तर पुढच्या काळामध्ये अगदी मोठा मोर्चा आम्ही या पंचायत समितीवरती घेऊन येऊ असं आज आम्ही व्हिडिओला सांगितलेलं आहे. आमचं म्हणणं ऐकून वरिष्ठ पातळीवरती याचा फॉलोअप घेऊ असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि येत्या काळामध्ये हे आश्वासन लवकरात लवकर पूर्ण व्हावं या अपेक्षेनुसार आम्ही आज जात आहोत. परंतु जर पुढच्या काळामध्ये जर हे पूर्ण झालं नाही तर अतिशय मोठा मोर्चा किंवा आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे. पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर कराड तालुक्यातील नांदलापूर येथे बिअरच्या बाटल्या वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात. भल्या सकाळी अनेकांनी पळवल्या बिअरच्या बाटल्या. पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर कराड तालुक्यातील नांदलापूर गावाजवळ मंगळवारी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास बिअर वाहतूक करणारा उभा असलेला ट्रक पाठीमागून आलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात बिअरच्या बाटल्या फुटल्या असून काही बॉक्स अस्ताव्यस्त पडले. अनेक नागरिकांनी बिअरचे बॉक्स पळवले. महामार्गावर कोल्हापूरच्या दिशेने बिअरच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून कंटेनरची जोरदार धडक बसली आणि अपघात झाला. अपघात स्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. त्यानंतर हळूहळू नागरिकांनी बिअरच्या बाटल्या आणि बाटल्या भरलेले बॉक्स लुटून नेले. कराड येथील प्रख्यात कदम क्रेन सर्व्हिसेसचे सुनील कदम यांनी तत्परतेने अपघातस्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.